नमस्कार शेतकरी बंधू. मी वैभव मस्के, प्राणवायू ॲग्रो प्रतिनिधी. याच्यामध्ये आपण 2 ग्लासमध्ये पाणी घेतलेले आहे. त्या ग्लासमध्ये आपण हे प्राणम ॲग्रोचं नॅटल टाकणार आहे पूर्ण, आणि त्या नॅटलमध्ये एक खत घेतलं आपण, जे मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही कंटिन्यू बागल वगैरे वापरता, कोणत्याही पिकाला वापरते मायक्रोन्यूट्रिएंट घेतलेले. तर आपण बघू ते कशा प्रकारे काम करते, किती टक्के विरघळते आणि एक द्रावण कसं एकसंघ होते हे बघू आपण आता. आधी सगळ्या सुरुवातीला आपण नॅटल टाकणार आहे. यामध्ये नॅटल टाकल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही नॅटल टाकता त्यावेळेस पूर्णपणे त्याला ढवळून घ्या. तुम्ही बॅरल मध्ये जरी घेतले 200 तरी त्याला ढवळून घ्या, पंपामध्ये घेतले तरी ढवळून घ्या. चांगल्या प्रकारे ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये हे खत घेतलेलं आहे आपण मायक्रोन्यूट्रिएंट, हे अगोदर टाकणार आहे. बघू शकता तुम्ही यात टाकलेले. आणि त्याच प्रकारे इकडे पण ग्लास घेतलेला आहे, यामध्ये आपण एक मायक्रोन्यूट्रिएंट टाकणार आहे. दोही सेम टाकलेले, तरी आपण दोही सोबत ढवळूता. आता तुम्ही बघू शकता की ज्या प्रमाणात आपण इथे नाटेल टाकलेले, या ग्लासमध्ये नाटेल टाकलेलं आहे, दोन्हीमध्ये सेम सेम आपण खत टाकलेले. खत टाकल्यानंतर आपल्याला याचे काय रिपोर्ट दिसत मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण जे लेअर येतात ती लेअर अशा फुटल्यासारख्या वाटत, दह्यासारख्या झाल्या येतात, आणि यामध्ये पूर्ण एक संघ झाले दिसते. तुम्ही बघू शकता जसं की यामध्ये आपण नाटेल टाकलेलं आहे आणि यामध्ये नाटेल टाकलेलं आहे. दोही मध्ये सूक्ष्म मायक्रोन्यूट्रिएंट ते टाकलेले आहे. तुम्ही झूम करून साहेब, तुम्ही झूम करून दाखवा याच्यामध्ये काय फरक झाला, याच्यामध्ये काय फरक झालेला आहे. तुम्ही बघू शकता या द्रावणामध्ये पूर्ण तुमचं या ग्लासामध्ये जिथपर्यंत पाणी आहे तिथून तर शेवटच्या तळापर्यंत एक संघ द्रावण झालेलं, कुठं फुटलेलं नाही, काय नाही. तुमचं किती पाणी खराब असू द्या, नॅटल तुम्ही वापरल्यानंतर तुमचं द्रावण एक संघ होईल. तुमचा पाण्याचा पीएच, टीडीएस, सीसी सगळं कंट्रोल होईल. आणि या साईडला बघू शकता पूर्ण दह्यासारखं झालेले, हे एकदम बुडाला जाऊन फुटले, हे बघा, हे बघू शकता. आणि दुसरा एक तुम्हाला दुसरं दाखवतोय, हे बघा तुम्ही. यामध्ये पूर्णपणे माझ्या जे उजव्या साईडच्या हाताला ते पूर्णपणे विरघळलेलं आहे, आणि डाव्या हाताला ज्यात नॅटल टाकलं ते पूर्ण असं दह्यासारखं झालं बघा, एकदम बुडाला येऊन बसलेलं आहे. याच प्रकारे तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये नॅटल हे 50 ml टाकायचं आहे 2 शेड्यूसाठी. आणि ड्रीपनं जर वॉटर सोबत सोडत असेल त्यामध्ये 100 ml टाका. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा यांच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.